आता आपण राजस्थानी थाली मधला तिसरा पदार्थ करतोय, मसाला टिकड़िया। साहित्य अपन पाहिलं होतं। पहले क्या करना है हमें ये बनाने के लिए? डो बनाना है ना इसका, म्हणजे तिंबून घ्यायचं। ठीक आहे, मी तुम्हाला बाउल देतो मग। हे घ्या, एवढा बाउल पुरेल? हाँ ओके। काय काय लागणार आहे? अपने को आटा डालना है। बरं, हाँ थोड़ा सा अजून थोडं? हाँ बस थोड़ा बेसन, बस एवढंच? समप्रमाणात बेसन? ओके, बस थोड़ा रवा आणि रवा पण थोडा? थोड़ा रवा। पुरे इतका? हाँ, इसमें हल्दी और मिर्ची डालेंगे, नमक डालेंगे। हळद आणि मीठ पण याच्यातच घालायचं? ओके। तिखट? हाँ, और नमक पुरे? हाँ, आणि मीठ? फिर थोड़ा सा तेल डाल के डो बना लेंगे। त्याला तिंबून घ्यायचं, छान मळून घ्यायचं। हाँ, किती लागणार तेल सांगा? थोड़ा सा बस। आता काय पाणी घालायचं? बरं, हाँ पाणी बघा। हाँ बस 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 बस, खूप झालं। तुम्ही मुलांना रागवता का हो घरी? आप गुस्सा करते उन पे? नहीं नहीं कभी नहीं, कभी नहीं। जब आपको डांटना हो तो आप किस आवाज में डांटते हो? इसी आवाज में डांटते हो? मैं डांटती नहीं हूँ। डांटती नाही हूँ मैं। बरं ठीक आहे, ते मळून घ्या आता छान, आणि मग आपण पुढे करूयात। आपण आता हे मळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात। चला, मसाला टिकड़ी यासाठी लागणार आहे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे। हो गया ना अभी? ह्याला काय आता हळद तिखट आपण सगळंच घातल्यामुळे झाला एक रंग आलेला आहे, बरोबर? हाँ ठीक आहे, काय करायचं पुढे आता? इसका अभी लोई बना के छोटी सी रोटी बेलेंगे, बस। उसको सेकना तवे पे। ठीक आहे, म्हणजे त्याला भाजून घ्यायचं तव्यावरती। काय लागेल मग तुम्हाला आता? तेल तेल लागेल, हे घ्या। त्याला आपण थोडंसं तेलाचं बोट लावून लाटून घेतो। ठीक आहे, इसको ज्यादा बड़ा नहीं बनाना है? नहीं नहीं, ये मोटा ही रहता है। अच्छा, आकाराने सुद्धा एवढंच ठेवायचंय? हाँ, ठीक आहे, म्हणजे जाडीला आणि आकाराला हे एवढंच असलं पाहिजे। मसाला टिकड़िया, फॅन्टास्टिक। आता काय करायचं पुढे? थोड़ा सा तेल लगा के बर, और इसको तवे पे सेकना है। बर, बस? हाँ आता त्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं। हाँ इसको। ठीक आहे, राजस्थानी थाळीमध्ये आज आपण 3 पदार्थ पाहतोय। डाळ बाटी आपण पाहिली, सांगरीची भाजी पाहिली, आणि आता हे मसाला टिकड़िया दोन्ही बाजूनी छान भाजून घेतलं। आहा, खमंग अशी मसाला टिकड़िया तयार झालेली आहे। अशी आपण परिपूर्ण राजस्थानी थाळी आज करायचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर ना? बरोबर। कैसा लगा आपको यहाँ पे आके? बहुत अच्छा लगा। अच्छा लगा? बातें तो आपने बहुत कम की, हसते जा रहे हो हसते जा रहे हो, पण छान आहे। असं कसं ताईंनी घरातलं छान हसत राहिलेलं की बरं असतं, बरोबर ना? अच्छा, तो बाहर का आपको क्या खाना ज्यादा अच्छा लगता है? मेरे को तो डोसा पसंद है। डोसा पसंद है राजस्थान से, लेकिन पसंद है साउथ इंडियन, है ना? व्हेरी गुड। आता दोन्ही बाजूनी ही मसाला टिकड़िया, क्या बात आहे, छान भाजल्या गेलेली आहे। पटकन तुम्ही लिहून घ्या या टिकड़ियासाठी लागणारं साहित्य आणि कृती। राजस्थानी थाळी स्पेशल मसाला तिकड़िया। गव्हाचं पीठ, बेसन, रवा, हळद, लाल तिखट आणि मीठ। कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ, बेसन, रवा, हळद, लाल मिरची, मीठ, तेल आणि पाणी घालून एकत्र करून पीठ मळून घ्यावं। मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून लाटून घ्यावेत। फ्राय पॅन वर तेल घालून तिकड़िया भाजून घ्यावेत। तयार पदार्थ एका थाळीमध्ये ठेवून राजस्थानी थाळी सर्व्ह करावी। खानदेशी थाळीमधल्या वांग्याच्या भरतासाठी लागणारं साहित्य आपण पाहिलं। आता आपल्याला कृती करायची। चला, काय करायचं? पहिल्यांदा पहिले गॅस ऑन करून घ्या। आधी आपण तेल घालूयात का? हो। काय करायचं पहिल्यांदा? जिरं टाकूया। जिरं टाकूया। हिंग, हिंग, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, 2 चमचे, बघा जास्त पुरे। पुढे काय लागणार आहे? खानदेशामध्ये अजून एक प्रकार जरा जास्त फेमस आहे, पण तो पुढे नाही आला। तो थोडासा करण्यासाठी खूप हेक्टिक आहे। एक पुडाच्या पाटोड्या म्हणून एक प्रकार आहे। पुडाच्या पाटोड्या, पुडाच्या पाटोड्या। बरं, जसं आपण ते आता जसा कांदा आपण तयार करतोय ते बेसनाच्या पिठामध्ये त्याला परतून थोडं अजून ब्राऊन शिजवायचं, थोडं मीठ टाकू याच्यामध्ये। बरं, हां, तर ते पुडाच्या पाटोड्या म्हणून एक प्रकार आहे खानदेशामध्ये, आणि त्यातल्या त्यात ते त्याचं स्टफिंग जे असतं हे म्हणजे मसाला, कांद्याचा जो मसाला असतो त्याचं असतं। बरं, त्याच्यात कढीपत्ता, बरं, शेंगदाणे पण टाकायचे। शेंगदाणे भाजून घेतलेत आपण? शेंगदाणे भाजून घेतले, हे सगळे घालूया आता? हो, कारण मला शेंगदाणे प्रचंड आवडतात। पुढे काय? त्याच्यामध्ये आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या। वा वा वा, क्या बात। पुढे काय करायचं हो? याच्यात हे वांग्याचं भरीत टाकायचं। वांग, आणि मगाशी जे तुम्ही बोलता म्हणालात हे ऑइल, हे पहा, हे त्या वांग्याला तेल सुटलेलं आहे। अशा पद्धतीने ते वांग भाजून घेतलेलं आहे। सगळं घालूया? हो। बरं, पुढे काय करायचं? झालं, संपला। त्याला झाकायची वगैरे गरज नाही? झाकायची वगैरे गरज नाही, हे ऑलरेडी रोस्ट आहे, बस एवढंच बस। अशा प्रकारे
खानदेशी थाळीमधलं हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. कशासोबत खायला हे फार छान लागेल? खानदेशी याच्यासोबत बाजरीच्या भाकरी सोबत आपण खाऊ शकतो, एक कळण्याच्या पोळी सोबत खाऊ शकतो वा वा. आणि एक कळण्याच्या भाकरी सोबत खाऊ शकतो. क्या बात आहे. अशा प्रकारे हे खानदेशी थाळीमधलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. खानदेशी थाळीमधील वांग्याचं भरीत करण्यासाठी लागणारे साहित्य: भाजून कुस्करलेलं वांग, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, मीठ, जिरं, भाजलेले शेंगदाणे, कांद्याची पात आणि हिंग. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये मीठ, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, भाजून कुस्करलेलं वांग घालून एकत्र करून घ्यावं. खानदेशी थाळीमधलं वांग्याचं भरीत आपण आता करून पाहिलं. त्याची टेस्ट आता आपल्याला नंतर घ्यायची, बरोबर ना? हो. दुसरा पदार्थ काय? पाटोड्याची आमटी, पाटोड्याची आमटी. काळ्या मसाल्याची पाटोड्याची आमटी. काळा मसाल्याची पाटोड्याची आमटी. हा काळा मसालाही बहुतांश वेळा घरीच केलेला असतो खानदेशात, बरोबर ना? तो वरडा पाट्यावर म्हणजे दगडाचं जे असतं बरोबर बरोबर त्याच्यावरती केलेला असतो. ठीक आहे, मग आपण अजिबात वेळ नको वाया घालूयात आणि ह्या पाटोड्याच्या आमटीसाठी लागणारं साहित्य काय ते पाहूयात. कारण साहित्य खूप आहे. बेसन, रोज चना दाल, बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं, परतून घेतलेला कांदा, धनिया पावडर, होल धने, कढीपत्ता, हिंग, मिरची, मसाला आहे हा गरम मसाला, त्याच्यानंतर जिरं, बारीक चिरलेली मिरची, अत्तरफूल, गरम मसाला, लसूण, अद्रक लसूण पेस्ट, होल जिंजर आहे, त्यानंतर बारीकची कोथिंबीर, अजवाईन, लाल तिखट, हळद आणि मीठ. बापरे, खूपच मोठं साहित्य आहे. म्हणजे किराणा मालाची यादी केल्याचं मला आता फील आला. इथे लसूण पण आहे, आलं पण आहे. हो. आणि आलं लसणाची पेस्ट पण आहे. असं का बरं? आलं लसणाची पेस्ट आपण ज्यावेळेस कांदा परतून घेतो त्यावेळेस हे आलं आणि लसूण परतून घ्यायला लागतं. बरं. आणि ज्यावेळेस आपण टेम्परिंग करतो, ज्यावेळेस परतून घेतो कांदा, ज्यावेळेस मसाला ग्रेव्ही बनवतो त्यावेळेस आलं लसणाची पेस्ट पण टाकायला लागते. अच्छा, ग्रेव्ही मध्ये पेस्ट घालायची, ग्रेव्हीमध्ये परतताना हे दोन घालायचे. हो. आता एक शेवटचा प्रश्न, हे परतून घेतलंय का तुम्ही? हे परतून घेतलेलं आहे आणि हे अजून जास्त काळ केलं तर थोडं अजून जास्त टेस्ट येते असं. अच्छा, पण हे मसाल्यासाठी केलं? मसाल्यासाठी, पाटोड्याच्या ग्रेव्हीसाठी. पाटोड्याच्या आमटीसाठी लागणारं भलं मोठं साहित्य काय ते आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला कृती करायची. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिले आता याचं मिक्सिंग करायला लागेल, याचे पाटोड्या तयार करायला लागतात. बाऊल लागेल तुम्हाला. बरं, आपल्याला मिक्सिंग करायचं. काय लागणार आधी? बेसन. बरं, किती लागेल? 2 चमचे. बघा, थोडं मीठ, पुरे. हळद, थोडं लाल मिरची पावडर, कोथिंबीर, ही कोथिंबीर. पुढे काय लागणार आहे? अजवाईन. बस एवढं पुरे. तेवढं ते मिक्सिंग करायचं पाणी टाकून. बरं, बघा पाणी किती लागलं. हो, पुरे. हे घ्या, मिक्स करा. हे एकीकडे मिक्स करायचं आणि ह्याचे पाटोडे करायचे. हो, याचे पाटोडे बरोबर. करायचे. ठीक आहे, हे झाल्यानंतर पुढे काय आपली याच्यानंतर आपल्याला काळा मसाला कसा तयार करायचा ते त्याचं मिक्सर करायला लागेल. त्यासाठी काय लागतं ते मला सांगा. ते मी इकडे एक एक साहित्य घेतो. काय लागणार आहे? कांदा, परतून घेतलेला कांदा. बरं. 2 लसणाच्या पाकळ्या. बरं. पुढे खोबरं, सुकं खोबरं, 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या. बरं. पुढे थोडं जिरं. किती जिरं? बस पुरे. थोडं अर्धा चमचा अख्खा धणा. बरं. त्यानंतर अद्रकाचे काप. थोडं डाळ, भाजून घेतलेलं डाळ. बरं. बघा, पुरे. मिरची हे घेतली, 2 कढीपत्त्याचे पानं. कढीपत्त्याचे 2 पानं. बरं. एक कोथिंबीर थोडीशी. हे आपल्याला वाटणामध्ये घालायची. हो. आणि हे 2 पानं पत्तर फुलाची 2 पानं. येस. पुरे इतकं? येस. मंडळी, आज आपण जी थाळी करणार आहोत ती एक इंटरनॅशनल थाळी ज्याला म्हणू आपण इटालियन थाळी करणार आहोत.